नमस्कार शेतकरी मित्रांनो, सीमा डेअरी फार्म चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती या चाऱ्याविषयी आपण मागचे काही व्हिडिओ बघितलेत आणि हा आपला एक आता ह्या चाऱ्यावरती तिसरा व्हिडिओ आहे. हा जवळपास 65 दिवसांचा चारा बघू शकता की खायला आलेला आहे. बघू शकतो आपण एक 65 दिवसामध्ये एक चांगल्या वरिणीचं नियोजन आपल्या गोठ्यावरती आपण करू शकतो. बघू शकता याची हाईट वगैरे एक जबरदस्त असा चारा आणि कमी पाण्यावरती येणारा हा आणि दुष्काळात आपल्याला आपल्या गोठ्यावरती चांगलं उत्पादन देणारा हा चारा आहे. या चाऱ्याचं आपण एकरी जवळपास 35 ते 40 टन उत्पादन घेऊ शकतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की हा एकदम पौष्टिक असा चारा आणि कमी खर्चामध्ये आपल्या जनावरांसाठी उपलब्ध होणारा हा चारा आहे. भेंडी नावाने हा प्रसिद्ध, म्हणजे कोणत्या कंपनीचं वगैरे याच्यामध्ये काही हे नाही आहे, तर हा लोकल असा चारा आहे आणि दूधवाढीसाठी एकदम पौष्टिक असा चारा आहे. आणि याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण, फायबरचं प्रमाण आणि एक चांगल्या प्रकारचं याच्यामधून जनावरांना जे पोषक असं लागणारं प्रोटीन आहे ते या चाऱ्यामध्ये चांगल्या प्रमाणात आहे. बघू शकतो एक 65 दिवसांचा चारा, जवळपास एक 10 फूट उंची झालेली आहे, 10 ते 12 फुटापर्यंत बघू शकतो. कारण आपण महागडे बियाणे खरेदी करून आपल्याला असे रिझल्ट भेटत नाहीत. हा एक 60 ते 70 रुपये किलो दरामध्ये भेटणारा हा बियाणे आहे आणि याची आपण आपल्या गोठ्यावरती दरवर्षी लागवण करतो आणि याचा जबरदस्त रिझल्ट आपल्या अशा गोठ्यावरती आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळं ज्या शेतकरी मित्रांना कमी पैशामध्ये चाऱ्याचं नियोजन करायचं आहे त्यांनी अशा प्रकारचा चारा लागवड करणं खूप गरजेचं आहे. जास्त महाग बियाण्यांच्या मागं न लागता हा पौष्टिक असा चारा गोठ्यावरती वर्षभर उपलब्ध करणं खूप गरजेचं आहे. हा चारा लागवड करण्याचं मेन उद्देश म्हणजे या चाऱ्यामध्ये जनावरांना पौष्टिक असं सर्वच आहे. कारण या चाऱ्यामध्ये गोडीचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे, कारण जनावरे आवडीने खातात आणि दूध वाढीला आपण लगेच रिझल्ट बघू शकतो. 1 ते 2 दिवसामध्ये याचा रिझल्ट आपल्याला लगेच दिसून येतो. जनावरांच्या दुधामध्ये झालेली वाढ आणि फॅट आणि SNM मध्ये पण चांगल्या प्रमाणात वाढ आपल्याला या चाऱ्यामुळं दिसून येते. बघू शकतो एक चांगला असा पौष्टिक चारा गोठ्यावरती वर्षभर जर अवेलेबल करायचा आहे, ज्यांच्याकडे शेतीचं प्रमाण कमी आहे किंवा आपण जास्त मोठ्या प्रमाणात चारा वगैरे खरेदी करू शकत नाही, तरी पण हा चारा आपण लागवड करून आपला गोठा एकदम चांगल्या प्रकारे चालू शकतो. बघू शकता गोठ्यावरती चांगला चारा असणं खूप गरजेचं आहे. कारण चाऱ्याशिवाय दूध नाही आणि दुधाशिवाय आपला फायदा नाही आहे. त्यासाठी चारा नियोजन गोठ्यावरती असणं खूप गरजेचं आहे. बघू शकतो धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.